तब्बल 122 वेळा रक्तदान केलेले पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी गावचे वसंतराव शामराव चव्हाण यांना सैनिक फाउंडेशनचा या वर्षीचा सैनिक रत्न पुरस्कार मिळाला आहे। या पुरस्काराचं वितरण नुकतंच वारणानगर इथं करण्यात आलं। तब्बल 122 वेळा रक्तदान केलेल्या वसंतराव शामराव चव्हाण यांचं वारणा पंचक्रोशीत कौतुक होतंय। महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या सैनिक फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षी राज्यभरामध्ये कर्तृत्ववान लोकांचा गौरव केला जातो। यावर्षी महाराष्ट्र राज्यातून 121 जणांना गौरवण्यात आलंय। 26 जुलै या कारगिल विजय दिनानिमित्त हा समारंभ मुंबईमध्ये पार पडला। या समारंभासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून 20 जणांची निवड झाली होती। त्यापैकी पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी गावच्या वसंतराव शामराव चव्हाण यांनी तब्बल 122 वेळा रक्तदान केल्यामुळे उत्कृष्ट रक्तदाता आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची सैनिक रत्न पुरस्कारासाठी निवड झाली होती। याच दरम्यान काही कारणामुळे ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत। त्यामुळे सैनिक फाउंडेशनच्या वतीनं फाउंडेशनचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुभेदार तुकाराम सूर्यवंशी यांच्या हस्ते वसंतराव चव्हाण यांना वारणानगरमध्ये सन्मानित करण्यात आलं। यावेळी फाउंडेशनचे विविध पदाधिकारी उपस्थित होते।